Hello dear students, in the previous videos we have learned chapter number 1 fundamentals of estimating and costing and second chapter approximate estimate. Now we are going to start the third chapter. The name is detailed estimate. This is very important topic with the highest mark. Let us see what is in this chapter. About this chapter, ह्या चॅप्टरमध्ये आपण डाटा डिटेल एस्टिमेटसाठी कोणता कोणता लागतो ते पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण मेथड्स ऑफ डिटेल एस्टिमेट पाहणार आहोत अँड मेथड्स ऑफ टेकिंग आउट क्वांटिटीजही पाहणार आहोत. हे दोन डिफरंट पार्ट आहेत. त्यानंतर आपण डिटेल एस्टिमेट प्रिपेअर करणार आहोत एखाद्या प्रोजेक्टसाठी. त्यानंतर आपण लोड बेरिंग स्ट्रक्चरसाठी क्वांटिटीज कॅल्क्युलेट करणार आहोत. त्याचबरोबर आपण आरसीसी मेंबरसाठी स्टीलची क्वांटिटी कॅल्क्युलेट करणार आहोत. In the first chapter, Fundamentals of Estimating and Costing, we saw the definition, purpose and types of detailed estimate. Let's revision it once again. The definition of detailed estimate. It is the procedure of calculation of quantities of atom of work for any structure or project. A list of atoms is prepared as per the drawing and then detailed estimate is prepared. एखाद्या प्रोजेक्ट और स्ट्रक्चरची ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्याच्या प्रोसिजरलाच डिटेल एस्टिमेट म्हणतात. ते ॲटम कोणते तर ते मी मागे सांगितलेलं होतं की जसं की एक्सकॅव्हेशन, पीसीसी, ब्रिक मेसनरी. आता हे नुसते क्वांटिटी कॅल्क्युलेट करणं म्हणजे डिटेल एस्टिमेट का तर नाही. लेबर ॲनालिसिस अँड मटेरियल रिक्वायरमेंट हे सुद्धा प्रत्येक ॲटमसाठी कॅल्क्युलेट करावं लागतं. ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट करताना मोड ऑफ मेजरमेंटचा विचार करायचा असतो. हेही मागे मी तुम्हाला सांगितलं आहे, जसे की क्यूबिक मीटर, स्क्वेअर मीटर, रनिंग मीटर, नंबर एक्सेट्रा. देन पर्पज ऑफ डिटेल एस्टिमेट. फर्स्ट वन इज टू नो द क्वांटिटी ऑफ एटम ऑफ वर्क, टू नो द मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर ईच एटम ऑफ वर्क, टू नो द कॉस्ट ऑफ ईच एटम्स, टू नो द ओव्हरऑल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट, to make an arrangement of material required by owner or contractor, to know the amount of money required in different phases of construction project. हे सगळं आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं होतं. याची इथं पुन्हा एकदा रिव्हिजन घेतलेली आहे. Now you are going to see a very important part of this chapter, the data required for detailed estimate. Following data is necessary for preparing an estimate. डिटेल एस्टिमेट करण्यासाठी कोणता डाटा बरोबर असणं गरजेचं आहे ते आता पाहायचं आहे आपल्याला. आपण मागे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट अँड डिटेल एस्टिमेट मधील फरक पाहिला होता. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट मीन्स रफ एस्टिमेट आणि ते आपण आधीच्या त्या टाईपच्या प्रोजेक्टच्या आधारे काढतो, तो त्या लोकॅलिटीमध्ये झालेला असतो. तसे डिटेल एस्टिमेट करता येणार नाही कारण ते डिटेलमध्ये काढावं लागतं आणि ते काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं यालाच डाटा असं म्हटलं आहे. तर फर्स्ट डाटा काय असेल द फर्स्ट वन इज ड्रॉइंग. द ड्रॉइंग इज द बेसिस फ्रॉम विच क्वांटिटीज ऑफ व्हेरियस ॲटम फॉर अ वर्क आर कॅल्क्युलेटेड. अ डिटेल ड्रॉइंग शोईंग प्लॅन, इलेव्हेशन अँड सेक्शन विथ ऑल द डिमेन्शन्स इज इसेन्शियल. डिटेल एस्टिमेट करण्यासाठी आपल्याला डिटेल ड्रॉइंगची गरज असते कारण त्याशिवाय आपल्याला ॲटम वाईज क्वांटिटी कॅल्क्युलेट करता येणार नाही. देन सेकंड वन इज द स्पेसिफिकेशन. The specification gives the detailed description of every atom to be executed with the qualities, quantities, proportion of materials, workmanship, the method of preparation and execution. The detailed specifications are helpful for the execution of the different items of work to the site supervisor and the owner to execute the work as per the detailed specification. Then third one is mode of measurement. मोड ऑफ मेजरमेंट हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये डिटेलमध्ये पाहिलं होतं. जर आपल्याला मोड ऑफ मेजरमेंटच माहिती नसेल तर आपण डिटेल एस्टिमेट कॅल्क्युलेट करू शकत नाही. मोड ऑफ मेजरमेंट म्हणजे जसं आपल्याला एक्सकॅव्हेशन हे कशामध्ये कॅल्क्युलेट केलेलं असतं हे माहिती नसेल तर आपण एक्सकॅव्हेशनची क्वांटिटी काढू शकत नाही. म्हणून आपल्याला मोड ऑफ मेजरमेंट हे माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याची गाईडलाईन्स ही आहे IS कोड 1200. हे फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं होतं. Then last one is very important part is rates. The rates of various material used in the construction and the wages of different categories of labor should be available for preparing an estimate. Then
The location of work and its distance from the source of material and the cost of transport should be known. These rates may be obtained from PWD or obtained from markets. This is the data required for detail estimate. हा जर डाटा आपण सगळा एकत्रित केला तर आपण डिटेल एस्टिमेट अतिशय सहजपणे काढू शकतो.